तर विधानसभेसाठी अजित पवारांकडून 60 जागांची प्राथमिक तयारी करण्यात आली आहे। 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असं अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय। तर 80-90 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं असं वक्तव्य महायुतीमधल्या जागा वाटपावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्या बरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे। मला काही माहिती नाही, मी तर सांगितलं होतं की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजेत, ते मी सांगितलं। पण आता ते ही जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील ते मान्य करायचं सगळ्यांना। शिंदे सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांना 20 ते 25 जागाच फक्त देतील। अजितदादांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही, अजितदादांमुळे भारतीय जनता पार्टीची मतं कमी झाली। आणि काल शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं की अजितदादांच्या बाजूला बसून उलट्या येतात, त्याच्यामुळे ह्यांची महायुतीमध्ये महाबिघाडी